टिप नंबर 1, सर्दीमुळे त्रास होत असेल किंवा सर्दी खोकला असेल तर दुधामध्ये जायफळ पावडर मिसळून प्यायल्याने आराम मिळतो. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म जायफळमध्ये असतो. यामुळे शरीराची संक्रमणाशी लढण्याची क्षमता वाढते आणि यामुळे सर्दी खोकला कमी होतो. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 2, केस पांढरे होत असतील तर काय करावे हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी पांढऱ्या केसांसाठी हेअर मास्क बनवावा. तर हा हेअर मास्क कसा तयार करावा तर आवळ्याच्या हेअर मास्क लावण्यासाठी हेअर मास्क तयार करताना नेहमी 1 कप मेहंदी, 3 चमचा आवळा पावडर, 1 चमचा कॉफी पावडरची गरज असते. तर ही पद्धत वापरून तुम्ही हेअर मास्क तयार करून घ्या. हा हेअर डाय बनवण्यासाठी भांड्यात 3 पदार्थ घालून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसावर 1 ते अर्धा तास लावून ठेवा व नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. तर तुमचे पण पांढरे केस झाले असतील तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून नक्की बघा. टिप नंबर 3, कोणताही बेसन पिठाचा पदार्थ बनविताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात ओवा हातावर चोळून त्यामध्ये आवर्जून घालावा. यामुळे बेसन पिठामुळे गॅसेस होतात ते अजिबात होत नाहीत. अत्यंत गृहिणींच्या कामी येईल अशी टिप नंबर 4, घरातील साफसफाई करताना कोपऱ्यात झाडू मारताना झाडूच्या टोकावर थोडेसे रॉकेल किंवा टर्पेटाईन लावावे. यामुळे कोपऱ्यात जाळ्या किंवा जळमटे पुन्हा लवकर होत नाहीत. तर गृहिणींच्या उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 5, जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही कोशिंबीर म्हणून दररोज सकाळ व संध्याकाळ काकडी खाऊ शकता. भाकरी भाजी किंवा डाळ काकडी खाल्ल्याने पोट लवकर भरते, हे सहज पचते, जेणेकरून शरीरातील चरबी वाढण्याची समस्या उद्भवत नाही. तर ज्यांना पण वजन कमी करायचं आहे किंवा पोटाचा घेर कमी करायचा आहे त्यांनी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 6, वांगाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस काढून घ्या व नंतर हा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरती लावा आणि नंतर 1 मिनिट मसाज करा आणि कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. लिंबाचा रस मेलेज्मा म्हणजेच वांगाचे डाग हलके करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. साधी सोपी पण कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 7, एखाद्या डब्याचे किंवा भरणीचे झाकण एकदम घट्ट बसले असेल तर अशा वेळी ते झाकण उघडण्यासाठी त्या झाकणाच्या कडेला थोडेसे तेल आणि मीठ एकत्र करून लावावे. थोडा वेळ तसेच राहू द्यावे. मग हळूहळू फिरवून झाकण उघडल्यास त्या भरणीचे किंवा डब्याचे झाकण लगेच उघडते. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 8, मायक्रोवेव्हमध्ये कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर स्टीलच्या भांड्यात गरम करा. प्लास्टिकच्या भांड्यात अजिबात गरम करू नका. यामुळे हानिकारक केमिकल्स आपल्या अन्नामध्ये मिसळतात. तर अत्यंत महत्त्वाची आपल्या निरोगी आरोग्यासाठी ही ट्रिक्स आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 9, ज्या सेल्फवर रेशन ठेवतात त्याला काही दिवसाच्या आत साफसफाई करत राहा. तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकाच्या गोष्टी चेक करून घ्या की त्यात काही घाण तर नाही ना. तर प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टीप नक्कीच फॉलो करा. टिप नंबर 10, एक्झॉस्ट फॅन स्वच्छ करण्यासाठी इनो आणि लिंबू देखील फायद्याचे आहेत. यासाठी एका बाउलमध्ये इनो आणि लिंबू रस एकत्रित करून ही पेस्ट तयार झाल्यानंतर
15 मिनिटांसाठी फॅनवर लावून घ्या. ज्यानंतर स्क्रबरच्या मदतीने फॅन घासा आणि स्वच्छ करा. यामुळे तुमचा एक्झॉस्ट फॅन नव्यासारखा चमकेल. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर लाईक व मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 11. फरशीवरील गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा आणि तासाभराने तसाच चुना राहू द्या व नंतर तासाभराने स्वच्छ करा. यामुळे डाग निघून जातील. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 12. दररोज चहा बनवून झाल्यानंतर त्याचा चोथा जो राहतो तो आपण फेकून न देता अंगणातील कुंड्यामध्ये खत म्हणून टाकावा. यामुळे कुंड्यातील झाडांना खत मिळते आणि झाड छान टवटवीत दिसतात. तर उन्हाळ्यामध्ये किंवा रोजच्या वापरामध्ये तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येतील अशा अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.